नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय उन्हाळा स्पेशल थंडगार आणि मऊ लुसलुशीत असे दहीवडे. खूपच टेस्टी लागतात आणि अगदी सकाळी अचानक जरी दहीवड्याचा प्लॅन ठरला तरीही दुपारपर्यंत आपण थंडगार असे दहीवडे बनवून खाऊ शकतो. चला तर मग लगेचच बनवूया दहीवड्याची रेसिपी. सर्वात आधी इथे मी 1 वाटीभर उडदाची डाळ घेतलेली आहे, जी वजनी 150 ग्रॅम डाळ आहे. ही डाळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये पाणी घालून 4 तासांसाठी ही डाळ भिजत ठेवायची आहे. तुम्हाला जर अगदीच गडबड असेल तर 3 ते 3.5 तास जरी डाळ भिजली तरीही आपण ती वापरू शकतो. परंतु 4 तासांपेक्षा जास्त वेळ ही डाळ भिजत ठेवू नये, कारण जास्त वेळ डाळ भिजली तर वडे जास्त तेल शोषून घेतात, त्यामुळे वडे तेलकट बनू शकतात. आता डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण दहीवड्यांसाठीचे दही बनवूया. त्यासाठी मी इथे 1 कप गच्च भरून ताजे गोडसर असे दही घेतलेले आहे. दह्याचे असे काही प्रमाण नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी जास्त दहीही घेऊ शकता, कारण दहीवड्यांबरोबरचे दही खूपच मस्त लागते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 3 ते 4 चमचे साखर घालायची आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार टेस्ट बघून तुम्ही मीठ साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. दहीवड्याचं दही थोडं गोडसर छान लागतं, त्यामुळे इथे मी 4 चमचे साखर घातलेली आहे. आता हे दही 1 मिनिटभर छान फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे दही असं स्मूथ झालेलं आहे. आता हे दही झाकून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्याला नंतर दहीवड्यांवर थंडगार झालेलं असं दही घालता येईल. त्यानंतर दहीवड्यांवर घालण्यासाठी आपल्याला हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी बनवावी लागेल. पहिल्यांदा आपण हिरवी चटणी बनवूया. त्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटीभर कोथिंबीर घ्यायची आहे. त्यानंतर यात 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीरीच्या निम्मा म्हणजे अर्धी वाटी पुदिना घालायचा आहे. त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे. त्यानंतर चटणीला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये 1 टेबलस्पून फुटाण्याची डाळ घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडासा चाट मसाला, अर्धा चमचा साखर, चिमूटभर हिंग, 1 चमचा लिंबाचा रस आणि थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 बर्फाचे तुकडे घालायचे आहेत. बर्फामुळे चटणी काळपट पडत नाही. आता हे सर्व एकत्र ग्राइंड करून तयार झाली आहे आपली हिरवीगार अशी चटणी. ही हिरवी चटणी दहीवड्यांबरोबरच चाट, पाणीपुरी, सँडविच, तंदुरी कबाब यासारख्या अनेक पदार्थांबरोबरही वापरता येते. हिरव्या चटणीनंतर आता बनवूया चिंचेची चटणी. त्यासाठी अर्धी वाटी चिंच कोमट पाण्यात 1 तास भिजत घालायची आहे. त्यानंतर तासभराने अशा प्रकारे पावभाजीच्या मॅशरने किंवा हातानेही मॅश करून घेऊन गाळणीने चिंचेचा सर्व पल्प गाळून घ्यायचा आहे. त्यासाठी या चोथ्यातला संपूर्ण पल्प निघेपर्यंत आणखी थोडं पाणी घालून कुस्करून पुन्हा गाळून घ्यायचं आहे. आता या गाळलेल्या मिश्रणात चिंचेच्या दुप्पट म्हणजे आपण अर्धी वाटी चिंच घेतली होती, तर इथे 1 वाटी गूळ घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी किंवा बॅडगी मिरची पूड घालायची आहे. आता सर्व एकत्र छान मिक्स करून याला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे आणि चटणी थंड करून घ्यायची आहे. यात गूळ असल्यामुळे चटणी थंड झाल्यावर दाटसर बनते. अशा प्रकारे आपली आंबट गोड चटपटीत अशी चिंचेची चटणी ही आता तयार झालेली आहे. हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी या दोन्ही चटण्या तुम्ही आधी तयार करून कोरड्या हवाबंद बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून बरेच दिवस वापरू शकता. या चटण्या जर तयार असतील तर दहीवडे, चाट, पाणीपुरी, सँडविच, भेळ यासारखे पदार्थ पटकन बनवता येणे शक्य होते. आपली डाळ भिजत घालून साधारण 4 तास झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता डाळ भिजून छान फुगलेली आहे. आता यातले सगळे पाणी आपल्याला निथळून काढून टाकायचे आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये ही डाळ घालून बिना पाण्याची बारीक करून घ्यायची आहे. अगदीच आवश्यकता भासली तर 2-3 चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता.
परंतु जास्त पाणी यामध्ये घालायचे नाही, नाहीतर याचे बॅटर पातळ होते. त्यामुळे एकतर दहीवड्याला आकारही नीट येत नाही आणि त्याचबरोबर बॅटर पातळ झाल्यामुळे वडे तळताना जास्त तेल शोषून घेतात. त्यामुळे वडे तेलकट बनतात. तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घेऊन यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मीठ मिक्स करत करत एकाच दिशेने एखाद मिनिटभर हलवत राहायचे आहे. यामुळे मिश्रणात हवा भरली जाते आणि यामुळे मिश्रण हलके बनते. त्यामुळे वडे स्पॉन्जी बनतात. आपले दहीवड्यांचे मिश्रण आता तयार झालेले आहे. आता कढईत तेल तापत ठेवायचे आहे आणि एका मोठ्या बाउलमध्ये कोमट पाणी घेऊन यामध्ये थोडेसे मीठ घालून हलवून घ्यायचे आहे. आपले तेल आता तापलेले आहे. आता आपण वडे बनवूया. त्यासाठी अशा प्रकारे हात पाण्यात बुडवून ओला करून घ्यायचा आहे. यामुळे मिश्रण हाताला चिकटून राहत नाही. त्यानंतर अशा प्रकारे 4 बोटांच्या सहाय्याने बाउलमधून थोडेसे मिश्रण वर उचलून घ्यायचे आहे आणि 4 बोटांच्या व अंगठ्याच्या सहाय्याने मिश्रणाचा साधारण गोलसर आकार बनेल अशा पद्धतीने तेलात सोडायचे आहे. अशाच प्रकारे आणखी वडे बनवून मीडियम गॅसवर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. आणि वडे तळून झाले की वडे निथळून आपण जे कोमट पाणी बनवले होते त्यामध्ये घालायचे आहेत आणि वड्यांची दुसरी बॅच तेलात सोडून घ्यायची आहे. वड्यांची दुसरी बॅच तळून होईपर्यंत पहिले वडे पाण्यातच राहू द्यायचे आहेत. अधूनमधून ते पाण्यातले वडे हलवूनही घ्यायचे आहेत. दुसऱ्या बॅचचे वडे तळून होत आले की हे पाण्यातले वडे दोन्ही हाताच्या पंजामध्ये एक एक करून हलक्या हाताने दाबून यातील एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. आता हे वडे दहीवडे बनवण्यासाठी तयार झालेले आहेत. हे वडे तुम्ही आहे असे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हव्या त्यावेळी दहीवडे बनवून खाऊ शकता. आता दहीवडे सर्व करण्यासाठी एका सर्विंग प्लेटमध्ये आधी थोडेसे दही घालून घ्यायचे आहे आणि त्या दह्यावर आपल्याला हवे तेवढे दहीवडे ठेवायचे आहेत आणि त्या दहीवड्यांवर पुन्हा भरपूर दही घालायचे आहे. आणि आता यावर थोडी जिरे पावडर घालायची आहे, थोडा चाट मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी मिरची पूड घालायची आहे. दहीवडा खरं तर वरून फक्त जिरेपूड, चाट मसाला आणि मिरची पूड एवढंच घातलं तरीही छानच लागतो. मला असाच दहीवडा आवडतो. परंतु आता मुलांना थोडी वेगळी टेस्ट हवी असते, त्यामुळे आता यावर थोडी हिरवी चटणी आणि थोडी चिंचेची आंबट गोड चटणी घालायची आहे. त्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि भरपूर अशी बारीक शेव घालायची आहे. अशा प्रकारे थंडगार आणि एकदम मऊ लुसलुशीत असे दहीवडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. खूपच टेस्टी लागतात हे दहीवडे. तर तुम्हीही या उन्हाळ्यात नाश्त्याला किंवा जेवणात चवीत बदल म्हणून हे थंडगार आणि टेस्टी असे दहीवडे नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.